एक महत्त्वाची बातमी आहे मुंबईकरांसाठी। बीएमसी क्षेत्रातील सर्व होर्डिंग्सचं आता 3 महिन्यांमध्ये ऑडिट होणार आहे। मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे। तर पुढील अधिवेशनापर्यंत सविस्तर अहवाल सादर करणार असल्याचंही ते म्हणाले। अनधिकृत होर्डिंग संदर्भात संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशीही माहिती यावेळी उदय सामंतांनी दिली आहे। मुंबईत अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाईल। मी सध्या मुंबईच्या बँड्रा परिसरामध्ये आहे। या ठिकाणी बरेचसे होर्डिंग्ज आहेत आणि या सगळ्या होर्डिंगचं आता ऑडिट केलं जाणार आहे आणि ही माहिती आपण पाहतोय की उद्योग मंत्री उदय सामंत यांनीच दिलेली आहे। होर्डिंगचा मुद्दा सध्या अधिवेशनातही गाजतोय। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बऱ्याच भाजपच्या आमदारांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला, जसं की पराग अळवणी, योगेश सागर यांनी तर प्रश्नांची सरबत्तीस केली आणि यानंतर लवकरात लवकर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येते। आणि उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे की लवकरात लवकर याचं ऑडिट होईल आणि ऑडिट झाल्यानंतर जे दोषी सापडतील त्यांच्यावरती कारवाई सुद्धा केली जाईल आणि प्रसंगी त्यांच्या विरोधात FIR सुद्धा दाखल केला जाणार आहे। त्यामुळे आता मुंबईतील अनधिकृत होर्डिंगचं जे पेव फुटलंय त्यावरती चाप कशा पद्धतीने बसणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।